आल्या त्यापासून या ठिकाणी बंदोबस्त त्यांचा तैनात आहे। लोकशाही मराठीवर आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। कबूतरखाना हटवण्यासाठी जैन समाज या ठिकाणी आक्रमक पाहायला मिळतोय। या ठिकाणी विरोध केला जातोय। कबूतरखान्यावरील ताडपत्री जैन बांधवांकडून आता हटवण्यात येत आहे। पोलीस या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त मात्र पोलिसांकडून या ठिकाणी समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र या ठिकाणी जैन बांधव आणि पोलिसांमध्ये बाचाबाची सुरू आहे। कबूतरखाना हटवण्यावरून आता जैन समाज आक्रमक पाहायला मिळतोय। मोठ्या संख्येने महिला सुद्धा या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। दादर येथील कबूतरखाना हटवण्यास या ठिकाणी जैन समाजाकडून विरोध केला जातोय। जैन समाजाचं दादरमध्ये आंदोलन, या ठिकाणी मोठ्या संख्येने जैन बांधव दाखल झालेले आपण ही दृश्य पोलिसांमध्ये आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याची दृश्य सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। पोलीस या ठिकाणी समजूत काढण्याचा प्रयत्न करतात, मात्र जैन समाज जैन बांधव या ठिकाणी आक्रमक पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी पालिकेकडून कबूतरखान्यावर या ठिकाणी ताडपत्री लावण्यात आली होती, मात्र ही ताडपत्री आता जैन समाजाच्या महिलांकडून बांधवांकडून या ठिकाणी ही काढण्यात येत आहेत। आपण हे दृश्य पाहतोय, महिला आणि पोलिसांमधील बाचाबाची। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री आपल्यासोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, आपण पाहतो या ठिकाणी पोलिसांमध्ये आणि जैन बांधवांमध्ये बाचाबाची सुरू आहे, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, हा कबूतरखाना आहे, हा ऐतिहासिक कबूतरखाना आहे। जैन बांधवांच्या समोर इथे जैन देरासर आहे, त्यामुळे इथे नेहमीच हे जैन बांधव येऊन कबुतरांना खाणं पाणी घालत असतात। खरं तर हे कबुतरांना खाणं पाणी घालत असताना कबुतरांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढली होती आणि या कबुतरांमुळे श्वसनाचे अनेक विकार होतात अशी माहिती तर्फे देण्यात आली होती। यानंतर उच्च न्यायालयात हे प्रकरण गेलं होतं। न्यायालयाच्या निर्णयानुसार इथे ताडपत्री देखील पालिकेने घातलेली होती, तर गुन्हे देखील दाखल केलेले होते। मात्र आता जर आपण बघितलं तर सध्या जैन बांधव आक्रमक झालेले पाहायला मिळतात। त्यांनी पूर्ण ताडपत्री जी आहे ती काढलेली आहे। पोलीस देखील मोठ्या प्रमाणात इथे आहेत, मात्र पोलीस देखील काही करू शकत नाहीये, इतके जैन बांधव आक्रमक झालेले आहेत। खरं तर उद्याची उच्च न्यायालयात याची पुन्हा सुनावणी आहे, त्यामुळे थोड्या वेळापूर्वी जैन बांधव सभा घेणार होते, आंदोलन करणार होते। मात्र त्यानंतर जैन बांधवांना इथे सांगण्यात आलं की आम्ही उच्च न्यायालयात हे सगळं प्रकरण केलेलं आहे, मुख्यमंत्र्यांनी देखील याच्यावर योग्य तो निर्णय घेणार असल्याचं सांगितलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही काही करणार नाही असं त्यांनी सांगितलं। आणि ते बोलून अर्धा तास होत नाही तर जैन बांधव आक्रमक झाले, पुन्हा कबूतरखान्यापाशी आले आणि इथे सगळं त्यांनी जे ताडपत्री आहे ती काढलेली पाहायला मिळाली। आपण बघतोय की ते टाळ्या देखील वाजवतात, जशी ताडपत्री काढली जाते तसं जैन बांधव टाळ्या वाजवताना पाहायला मिळतात। पोलीस प्रचंड अडवण्याचा प्रयत्न करतात, मात्र पोलिसांनाही या ज्या महिला आहेत